बातमी खरात संदर्भातली अपडेट येते. 5 दिवसांची पोलीस कोठडी खरातला सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिल पर्यंत ही पोलीस कोठडी असेल. 5व्या गुन्ह्यामध्ये खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं काही मिनिटांपूर्वीच आणि आता त्याला 23 एप्रिल पर्यंत म्हणजे 5 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुकुल कुलकर्णी आपल्याला ताजे अपडेट्स देतील. मुकुल, कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं? काही मिनिटातच आता 5 दिवसांची कोठडी मिळाल्याचं कळतंय. मुकुल. हो, आज 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. सरकारी पक्षाच्या वतीने आपली बाजू मांडण्यात आलेली होती की तो महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार करत होता. तो महिलांना काहीतरी द्रव्य प्यायला द्यायचा, काहीतरी मिठाई पेढे हे खायला द्यायचा आणि त्या माध्यमातून महिलांवर तो प्रभाव टाकून त्यांच्यावर अत्याचार करायचा. त्यामुळे जे काही द्रव्य दिलं जात होतं त्याची मोडच जरी एक असली तरी ज्या पीडिता आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी ही करण्यात आलेली होती. बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की पहिल्या दिवसापासून, पहिल्या केसपासून पोलीस आणि तपास यंत्रणेकडनं एकच गोष्ट सांगितली जाते की जे द्रव्य आहे त्याचा तपास करायचा आहे आणि वेगळं त्यांच्याकडनं काही सांगितलं जात नाहीये. त्यामुळे आतापर्यंतचा तपास पूर्ण झालेला आहे. आरोपी पण त्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही तर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करावी. मात्र दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निर्णय घेतलेला आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा एकदा त्याला सुनावलेली आहे. त्यामुळे 23 एप्रिलला त्याला पुन्हा एकदा नाशिकच्या न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर ज्यावेळेस सुनावणी संपली त्यावेळेस बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की अशोक खरात याच्या खांद्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याला खांद्याची दुखापत होती. त्यामुळे त्याचं डोकं दुखतंय आणि पेन किलरच्या गोळ्याने त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे न्यूरोसर्जनकडे ज्यावेळेस तुरुंगामध्ये घेऊन नेलं जाईल त्यावेळेस न्यूरोसर्जनकडे देखील त्याला एकदा दाखवावं अशी विनंती करण्यात आलेली आहे. धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. अशोक खरात संदर्भातली मोठी अपडेट आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 23 एप्रिल पर्यंत ही पोलीस कोठडी असेल. पुन्हा एकदा बातम्या अक्षय्य तृतीये संदर्भातल्या. ती याच मुहूर्तावर परंपरेनुसार विठुरायाच्या महानैवेद्य